नमस्कार. मी राजेश धर्माधिकारी. आज आपण कॉम्प्युटरची हिस्ट्री पाहणार आहोत थोडक्यामध्ये, आणि त्यानंतर मायक्रोप्रोसेसरची हिस्ट्री किंवा मायक्रोप्रोसेसरची डेव्हलपमेंट कशी झाली ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. सर्वजण आपण कॉम्प्युटर वापरतो, डेस्कटॉप वापरतो, लॅपटॉप वापरतो, मोबाईल वापरतो, मल्टीमीडिया डिव्हायसेस वापरतो, इंटरनेट वापरतो. त्याच्यामध्ये जे आधुनिक कॉम्प्युटर आहेत त्याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर चिप वापरतो. ही मायक्रोप्रोसेसर चिप आहेत. तर आता प्रथम आपण पाहणार आहोत ते कॉम्प्युटरचा इतिहास काय आहे आणि कसा कॉम्प्युटर डेव्हलप होत गेला. तर कॉम्प्युटरचे दोन भाग पडतात, म्हणजे कॉम्प्युटरच्या निर्मितीमध्ये दोन भाग पडतात: मेकॅनिकल कॉम्प्युटर, नंतर सेमी मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल दोन्हींचं कंबाईन करून तयार केलेलं कॉम्प्युटर, आणि नंतर पूर्ण डिजिटल कॉम्प्युटर, असे तीन भाग आहेत. त्यातला पहिला जो कॉम्प्युटर तयार केला तर चार्ल्स बॅबेज या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी पहिला कॉम्प्युटर तयार केला, म्हणून त्या शास्त्रज्ञाला फादर ऑफ कॉम्प्युटर असे म्हणतात. त्यांनी तयार केलेल्या कॉम्प्युटरचं त्याला बॅबेज डिफरन्स इंजिन साधारणतः त्यांनी 1833 साली तयार केलं. त्यानंतर ॲनालॉग कॉम्प्युटर तयार केला, तो सुद्धा मेकॅनिकलच कॉम्प्युटर होता. ॲनालॉग कॉम्प्युटर सर विल्यम थॉमस यांनी तयार केला 1872 साली. हे ॲनालॉग कॉम्प्युटरचं पिक्चर आहे. यानंतर इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल या दोन्हींचं वापर करून तयार केलेला कॉम्प्युटर झूज या शास्त्रज्ञांनी 1941 साली तयार केला. याचा आकार सुद्धा मोठा होता. म्हणजे फर्स्ट जनरेशन मेकॅनिकल कॉम्प्युटर, नंतर सेमी मेकॅनिकल आणि नंतर डिजिटल कॉम्प्युटरमध्ये झालं. डिजिटल कॉम्प्युटरमध्ये कॅललूस हा 1943 साली तयार केलेला जर्मनमध्ये हा तयार केला. सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान हा तयार केला गेला. त्यानंतर 1945 साली हा सुद्धा डिजिटल कॉम्प्युटर आहे, पूर्ण डिजिटल कॉम्प्युटर आहे. हा ENIAC या कॉम्प्युटरचं नाव आहे. हा कॉम्प्युटर अमेरिकेमध्ये तयार केला गेला. यानंतरचे जे कॉम्प्युटर आहेत ते मॉडर्न कॉम्प्युटर आहेत, आणि मॉडर्न कॉम्प्युटरमध्ये मायक्रोप्रोसेसर वापरला जातो. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण कॉम्प्युटर आणि मायक्रोप्रोसेसर या दोन्हींचा आपण इतिहास पाहणार आहोत. आतापर्यंत जे पाहिलं ते आपण कॉम्प्युटरचा इतिहास पाहिला. आता इथून पुढे पाहणार आहोत ते मायक्रोप्रोसेसरची डेव्हलपमेंट कशी झाली ते आपण पाहणार आहोत. मेकॅनिकल कॉम्प्युटरमध्ये सिग्नल देण्याचा मेकॅनिकली त्याला इनपुट दिलं जातं, तर मेकॅनिकली आउटपुट आपल्याला मिळत होतं. परंतु डिजिटल कॉम्प्युटरमध्ये इनपुट देण्यासाठी बायनरी नंबर्सचा वापर केला जातो, आणि इनपुट आउटपुट सुद्धा बायनरी नंबर्समध्येच मिळतं. हे बायनरी नंबरचा सिद्धांत म्हणजे बायनरी ऑपरेशन्स म्हणजे बायनरी अल्जेब्रा हा जॉर्ज बुल या शास्त्रज्ञांनी मांडला. जॉर्ज बुल या शास्त्रज्ञांनी बुलियन लॉजिक मांडलं, आणि ह्या बुलियन लॉजिकला नंतर नाव जॉर्ज बुलियन यांचं नाव बुलियन लॉजिकला दिले गेलं. त्याचं नाव आपण काय म्हणतो, आपण बुलियन लॉजिक म्हणजे बुलियन अल्जेब्रा म्हणतो. बुलियन अल्जेब्रा हा जॉर्ज बुलियन या शास्त्रज्ञांनी मांडला. हा गणिततज्ञ होता, आणि या गणिततज्ञांनी मांडल्यानंतर 1938 साली क्लॉड शॉनन या शास्त्रज्ञांनी हा जो बुलियन अल्जेब्रा आहे हा कॉम्प्युटरमध्ये वापरता येईल असा एक थिसिस त्यांनी मांडला, आणि ते सिद्धांत मांडला. म्हणजे बायनरी नंबरचा उपयोग आपल्याला कॉम्प्युटरमध्ये करता येईल, इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट घेण्यासाठी आणि डाटा स्टोअर करण्यासाठी करता येऊ शकतो, हे त्यांनी 1938 साली मांडलं गेलं. आणि त्यानंतर डिजिटल कॉम्प्युटरचा उदय झाला. मग डिजिटल कॉम्प्युटरमध्ये बायनरी नंबरचा वापर करून डिजिटल कॉम्प्युटर डेव्हलप होत गेले. म्हणजे ह्या दोन शास्त्रज्ञांचा डिजिटल कॉम्प्युटरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे. म्हणजे बेसिक गोष्टी या दोघांनी मांडल्या. इनपुट काय आहे ते समजलं, ते झालं. परंतु आता याच्या सहाय्याने सर्किटची डिझाईन करायचं आहे आपल्याला. मग सर्किट डिझाईन करण्यासाठी सेमीकंडक्टरचा वापर केला गेला. मग सेमीकंडक्टर्स जास्तीत जास्त वापरले गेले. मग हे सेमीकंडक्टर वापरल्यामुळे कॉम्प्युटरचा आकार काय झाला, मोठा होत गेला. म्हणजे आपण मागाशी पाहिलं पिक्चरमध्ये, तर एका खोलीमध्ये किंवा एका हॉलमध्ये कॉम्प्युटर बसत होता.
तो मुव्हेबल नव्हता, तो शिफ्ट करता येत नव्हता. मग 1960 साली मोहम्मद अतल्ला आणि दावन काहंग या दोन शास्त्रज्ञांनी, मोहम्मद अतल्ला आणि काहंग या दोन शास्त्रज्ञांनी बेलच्या लॅबमध्ये इंटिग्रेटेड चिपमध्ये म्हणजे आय सीमध्ये मॉस्फेट कसे बसवता येतील याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मॉस्फेट म्हणजे काय, तर मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्याला आपण काय म्हणतो, मॉस्फेट म्हणतो. हे मॉस्फेट आय सीमध्ये जास्तीत जास्त कसे बसवता येतील ते त्यांनी एक प्रात्यक्षिक बेलच्या लॅबमध्ये सादर केलं. आणि त्याच प्रात्यक्षिकाचा उपयोग करून मग पुन्हा 1964च्या दरम्यान जास्तीत जास्त एका आय सीमध्ये ट्रान्झिस्टर बसवले गेले. 1964च्या दरम्यान जास्तीत जास्त ट्रान्झिस्टर एका आय सीमध्ये बसवले गेले आणि याचाच शोधाचा उपयोग पुढं कॉम्प्युटरचा आकार कमी करण्यासाठी झाला. त्याच्यामुळं काय होत गेलं तर कॉम्प्युटरचा आकार कमी होत गेला, जास्तीत जास्त ट्रान्झिस्टर एकाच चिपमध्ये मिळाल्यामुळे. हे झालं कॉम्प्युटरचा आकार कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आता कॉम्प्युटरचा आकार कमी झालेला आहे, परंतु तरीसुद्धा कॉम्प्युटरचा म्हणावा असा आकार कमी झाला नव्हता किंवा कॉम्प्युटर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करणं शक्य नव्हतं. मग पुन्हा विचार सुरू झालेला की याचा आकार आणखीन कमी कसा करता येतो. मग त्यांनी सेंट्रल प्रोसेस युनिट एकामध्ये कसं, एका आय सीमध्ये कसं बसवता येईल या दृष्टीनं शास्त्रज्ञांनी संशोधन करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये 1957मध्ये फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर 1957 साली जी कंपनी स्थापन झाली, त्या कंपनीमध्ये रॉबर्ट नॉईस, अँडी ग्रूज, गॉर्डन मोर हे शास्त्रज्ञ होते आणि या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर संशोधन सुरू केलं. परंतु 1959 साली इंटिग्रेटेड चिप मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केला. त्या कंपनीने इंटिग्रेटेड चिप्स मायक्रोप्रोसेसर म्हणजे चिप्समध्ये एक मायक्रोप्रोसेसर तयार केला. अनेक चिप्सचा वापर करून एक मायक्रोप्रोसेसर तयार केला की ज्याच्यामध्ये सेंट्रल प्रोसेस युनिट असेल, त्याला थोडीशी मेमरी कनेक्ट करता येतील, पेरिफेरल डिव्हायसेस जोडता येतील, अशा पद्धतीने एक कॉम्प्युटर तयार केला. आणि तो कॉम्प्युटर तयार केल्यानंतर प्रोसेसर तयार केल्यानंतर थोडा कॉम्प्युटरचा आकार कमी झाला, परंतु आणखीन आकार कमी करण्यासाठी संशोधन सुरू झालं. जसं आता आपण बघतोय जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जाईल तसं कॉम्प्युटरचे आकार कमी होत चालले, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचे आकार कमी होत चाललेले आहेत. तसं त्या काळात सुद्धा त्यांनी विचार केला म्हणून आता आपण एवढे मॉडर्न कॉम्प्युटर आपण पाहत आहोत. 1968 साली ह्या तीन शास्त्रज्ञांनी, रॉबर्ट नॉईस, अँड्र्यू ग्रो आणि गॉर्डन मोर, ह्या तीन शास्त्रज्ञांनी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स ही इंटेल कंपनी स्थापन केली. त्याला काय म्हणतो आपण, इंटेल कंपनी म्हणतो. 1968 साली स्थापन केली. रॉबर्ट नॉईस हे तर फेअरचाइल्ड सेमीकंडक्टरचे एक फाउंडर मेंबर होते. त्यांनी पुन्हा त्या तिघांनी मिळून पुन्हा एक इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इंटेल कंपनी स्थापन केली आणि त्यांनी मायक्रोप्रोसेसरच्या डेव्हलपमेंटची सुरुवात केली. 1971 साली त्यांनी एक प्रोजेक्ट लॉन्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिला कमर्शियल मायक्रोप्रोसेसर मार्केटमध्ये आणला. त्या पहिल्या कमर्शियल मायक्रोप्रोसेसरला नाव आहे इंटेल 4004. हा पहिला कमर्शियल मायक्रोप्रोसेसर की ज्या मायक्रोप्रोसेसरच्या साहाय्याने कॉम्प्युटरची रचना केली जाते. म्हणजे सेंट्रल प्रोसेस युनिट, मेमरी डिव्हायसेस, त्याला बाहेरून पेरिफेरल डिव्हायसेस जोडता येतात. म्हणजे अनेक आय सीचा एकाच आय सीमध्ये समावेश झाल्यामुळे त्याचा आकार कमी झाला आणि हा जो मायक्रोप्रोसेसर होता तो 16 पिनचा होता आणि 4 बिट मायक्रोप्रोसेसर होता. ड्वेल पिन आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे, दोन्ही बाजूला त्याच्या पिन आहेत. हा पहिला मायक्रोप्रोसेसर डेव्हलप केला इंटेल कंपनीने आणि त्यांनी 1971 साली तो लॉन्च केला. त्याच्यानंतर मग 1972 साली इंटेलने 8008 500 किलो हर्ट्स आणि त्याच्यामध्ये 3500 म्हणजे 3500 मॉस्फेट असले
स्पेसिफिकली IC डिझाईन केली त्यांनी आणि हा मायक्रोप्रोसेसर त्यांनी लॉन्च केला. 404मध्ये 2250 2250 मॉस्फेट्स त्याच्यामध्ये होते आणि हा मायक्रोप्रोसेसर पहिला मायक्रोप्रोसेसर 4 बीटचा होता. आता हा मायक्रोप्रोसेसर 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे. त्याला 18 पिन होत्या. 1972 साली लॉन्च केला. त्यानंतर हळूहळू मायक्रोप्रोसेसरमध्ये काय डेव्हलपमेंट होत गेली आणि नंतर पुन्हा वेगवेगळे मायक्रोप्रोसेसर्स मार्केटमध्ये आले. वेगवेगळ्या कंपन्यांनी लॉन्च केले. त्यानंतर इंटेलने परत 4040 हा मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. त्याची वर्ड साईज होती 4 बीट. 4 बीटची वर्ड्स त्यात इनपुट आपल्याला देता येत होतं. याच्यामध्ये 3000 ट्रान्समॉस्फेट्स वापरले होते. त्याची फ्रिक्वेन्सी मात्र 740 किलोहर्ट्ज आहे. हा 4 बीटचाच मायक्रोप्रोसेसर होता. नंतर पुन्हा TMS 1000 टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स यांनी परत 4000 किलोहर्ट्जचा आणि 8000 ट्रान्झिस्टर असलेला मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. म्हणजे असं वेगवेगळ्या कंपन्यांनी पुन्हा मायक्रोप्रोसेसर लॉन्च करायला सुरुवात झाली. नंतर मोटोरोलानं सुद्धा 6800 हा मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. हा 8 बीटचाच होता आणि ट्रान्झिस्टर 4100 होते. असे वेगवेगळे मायक्रोप्रोसेसर लॉन्च होतात. आता आपण जो अभ्यास करतो तो मायक्रोप्रोसेसर 8085 ही IC 1976 साली इंटेलने लॉन्च केली. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरर म्हणून इंटेल आणि अदर कंपन्या म्हणजे त्यात इतर कंपन्यांनी सुद्धा त्याचा सहभाग होता संशोधनामध्ये. त्यामुळे सर्वांनी मिळून एक 8085 मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. आपल्याला माहीतच आहे, आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच. 3 मेगाहर्ट्जचा मायक्रोप्रोसेसर आहे. त्यात ट्रान्झिस्टर आहेत 6500. हा 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे. ॲड्रेस बस त्याच्यामध्ये 16 बीटचे आहेत. आणि 1976 सालीच मायक्रो कंट्रोलर लॉन्च केला. MCS48 हा इंटेलनं मायक्रो कंट्रोलर लॉन्च केला. किंवा 6100 हा इंटेलने दुसरा मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. म्हणजे मायक्रो कंट्रोलर पहिला इंटेलनेच लॉन्च केला आणि मायक्रोप्रोसेसरसुद्धा पहिला इंटेलनेच लॉन्च केला. आपण जो अभ्यास तो 8085 तो सुद्धा इंटेलने त्यावेळेस लॉन्च 1976 साली केलेला होता. त्यानंतर दुसरा मायक्रोप्रोसेसर 1978 साली 8086 इंटेलने 5 मेगाहर्ट्ज ते 10 मेगाहर्ट्जचा, पण त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टरची संख्या वाढलेली आहे. आता 29,000 ट्रान्झिस्टर बसतील आणि त्याला 40 पिनचा हा मायक्रोप्रोसेसर आहे. हा मायक्रोप्रोसेसर इंटेल, AMD, NEC अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी हा लॉन्च केला. कॉमन मॅन्युफॅक्चर होते हे सगळ्यांनी मिळून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं, संशोधन केलं आणि तो लॉन्च केला. असं पुढं डेव्हलपमेंट होत गेली मायक्रोप्रोसेसरमध्ये. आणि पुन्हा इंटेलने 1979 साली 8088 हा इंटेलचा 5 मेगाहर्ट्ज आणि 29,000 ट्रान्झिस्टर असलेला मायक्रोप्रोसेसर तयार केला. हा सुद्धा इंटेल, AMD, NEC आणि इतर कंपन्यांनी सगळ्यांनी हा लॉन्च केला. मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम चित्र दाखवलं आहे, कारण की आपण पाहिली प्रत्येक IC कशी डेव्हलप होत गेलेली आहे. पहिली IC 16 पिनची होती, नंतर 18 पिनची होती, नंतर 8085 40 पिनचा आला. मायक्रो कंट्रोलर आला, तो सुद्धा 40 पिनचाच होता. नंतर मायक्रो कंट्रोलर 8051 आला. मायक्रो कंट्रोलर 8051 हा 1980 साली आला. हा 40 पिनचाच IC आहे. याच्यामध्ये मात्र 60,000 ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत. याच्यामध्ये किती वापरले ट्रान्झिस्टर? 60,000. म्हणजे जसजसं मायक्रोप्रोसेसरची डेव्हलपमेंट होत गेली तसं ट्रान्झिस्टरची संख्या काय होत गेली? वाढत गेली. त्यानंतर पुन्हा 1982 साली 80186 हा इंटेलने आणि AMD आणि इतर कंपन्यांनी लॉन्च केलेला प्रोसेसर आहे. या प्रोसेसरचा वापर करून आपण कॉम्प्युटर बघतो, डिस्प्ले आहे, त्याला कीबोर्ड आहे, माऊस आहे, हे कॉम्प्युटर आपण या मायक्रोप्रोसेसरच्या सहाय्याने वापरायला आपण सुरुवात केली.
यानंतर मात्र मायक्रोप्रोसेसरमध्ये डेव्हलपमेंट होत गेली भरपूर आणि नंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सिरीज सुरू झाली. एकापाठोपाठ एक सिरीज सुरू झाली. 1982 साली लगेच दुसरी त्यांनी मायक्रोप्रोसेसर चिप लॉन्च केली 80286, म्हणजे 80186 ची पुढची 80286. याची सुद्धा फ्रिक्वेन्सी काय आहे, 4 ते 25 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा कॉम्प्युटरने काम करण्याचा वेग सुद्धा काय झाला कॉम्प्युटरचा वाढलेला आहे. त्यामध्ये असलेल्या ट्रान्झिस्टरची संख्या वाढत गेली. याच्यामध्ये ट्रान्झिस्टरची संख्या किती झाली, 1,34,000 झाली. म्हणजे मायक्रोप्रोसेसरच्या चिपचा आकार तेवढाच राहिला किंवा त्याच्यापेक्षा कमी होत गेला, परंतु त्याच्यामध्ये सामावले गेलेल्या ट्रान्झिस्टरची संख्या काय होत गेली, वाढत गेली. तेव्हा मायक्रोप्रोसेसरची काम करण्याची क्षमता वाढली, त्याचा वेग वाढला आणि त्याचे स्टोअर करण्याची किंवा डाटा बिट्स त्याच्या वाढल्या. म्हणजे ॲड्रेस बस आणि डाटा बसच्या बिट्स काय वाढत गेल्या. 24 बिटचा ॲड्रेस बस आहे त्याच्यामध्ये 80286 मध्ये. त्यानंतर पुन्हा मग डेव्हलपमेंट होत गेली. पुन्हा 68020 मोटोरोलानं 16 मेगाहर्ट्झचा आणि 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला. म्हणजे आता मॉडर्न कॉम्प्युटरला सुरुवात झाली. मॉडर्न कॉम्प्युटरमध्ये मायक्रोप्रोसेसरचा वापर सुरू झाला आणि त्यामध्ये पुन्हा मग इंटेलने पुन्हा पुढची सिरीज जाहीर केली 80386 1985 साली आणि तो 12 ते 40 मेगाहर्ट्झ या वेगानं तो काम करू लागला. 32 बिटचा मायक्रोप्रोसेसर होता आणि इंटेलने त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स लॉन्च करत गेले. बाकीच्या कंपनी त्याच्यामध्ये होत्याच, परंतु त्यानंतर पुन्हा 80386 हा एक 1988 साली मायक्रोप्रोसेसर लॉन्च केला इंटेलने. त्याचे 12 ते 33 मेगाहर्ट्झ वर्ड साईज होती, 16 ते 32. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्याचा वेग वाढलेला आहे आणि डाटा वाहून नेण्याची बसची क्षमता सुद्धा वाढलेली आहे. तसेच मोटोरोला, IBM अशा विविध कंपन्यांनी काय केले, वेगवेगळे प्रोसेसर्स लॉन्च केले. 1993 साली पेंटियम म्हणजे 80486 नंतर 80586 हा प्रोसेसर, म्हणजे त्या 5 पेंटियम त्याला नाव दिलं, पेंटियम इंटेल, हा 60 ते 66 मेगाहर्ट्झचा म्हणजे एवढा वेग असलेला, क्लॉक फ्रिक्वेन्सी असलेला प्रोसेसर त्यांनी काढला आणि कॉम्प्युटरचा वेग वाढत गेला, कॉम्प्युटरची क्षमता वाढत गेली. आणि मग पेंटियम 1, पेंटियम 2, पेंटियम 3, नंतर मग iCore, i1, i2, i3, i4, i5 असे वेगवेगळे प्रोसेसर्स मार्केटमध्ये आले आणि असे आत्तापर्यंत दरवर्षी वेगवेगळे प्रोसेसर लॉन्च होत गेले. लिस्ट भरपूर आहे. एवढं सगळं वाचून दाखवून बोर तुम्हाला होऊ नये म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. त्यानंतर मग आता आपण जे मोबाईल वापरतोय ते मोबाईलमध्ये सुद्धा प्रोसेसर वापरले गेले. मोबाईलचा आकार लहान होत गेला. मोबाईलमध्ये जास्त सुविधा मिळायला लागल्या का तर मायक्रोप्रोसेसरची क्षमता वाढत गेली. आत्ता जे आपल्याकडं सेलफोन आहेत म्हणजे मोबाईल आहेत, त्या मोबाईलमध्ये A14 नंतर स्नॅपड्रॅगन असे विविध प्रोसेसर आहेत. त्यांची काम करण्याची जी क्लॉकची फ्रिक्वेन्सी आहे ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल हे प्रोसेसर किती वेगानं काम करतायत. 2990 मेगाहर्ट्झ, 2840 मेगाहर्ट्झ, 2900 मेगाहर्ट्झ, 3130 मेगाहर्ट्झ. म्हणजे मोबाईलमधल्या प्रोसेसरच्या वेग म्हणजे क्लॉक फ्रिक्वेन्सी एवढी आहे. तसेच आता जे मार्केटमध्ये आपण जे लॅपटॉप वापरतो किंवा डेस्कटॉप वापरतो किंवा कॉम्प्युटर वापरतो, मॉडर्न कॉम्प्युटर आपण जे वापरतो ते वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. AMD आहे, अपोलो आहे, ARM आहे, अल्ट्रा कंपनीचे आहेत, AT&T आहे, बेल लॅबचे सुद्धा प्रोसेसर आहेत. असे विविध कंपन्यांचे म्हणजे विविध आपल्याला 55 कंपन्यांचे आपल्याला प्रोसेसर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे मायक्रो प्रोसेसरची डेव्हलपमेंट ही नंतर वेगानं झाली. म्हणजेच त्या मॉस्फेटचा आकार जो आहे तो कमी होत गेला. म्हणजे त्याच्यामध्ये जे IC मध्ये जे बसवलेले जे मॉस्फेट्स आहेत त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळं चिपचा आकार लहान होत गेला आणि मायक्रो प्रोसेसर कमीत कमी जागेमध्ये बसला गेला आणि कॉम्प्युटरची साईज आपल्याला मुव्हेबल झाली. त्यामुळे आपण मॉडर्न कॉम्प्युटर आपण
वापरत आहोत. मायक्रोप्रोसेसरचा आकार कमी झाल्यामुळं आपण मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप हे वस्तू आपण वापरायला लागलो. मल्टीमीडिया डिव्हाइसेस आपण वापरायला लागलो. धन्यवाद.